प्रभाग क्रमांक 3 चे निवडून आलेले आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय म्हणणं आहे। दादा, तुम्ही एक चांगले गंगापूरचे प्रसिद्धी आणि व्यापारी पण आहे, राजकीय आहे, त्यांना पराभव करून तुम्हाला काय म्हणणं आहे आणि काय विकास काम करणार आहे प्रभागामध्ये? पहिले मी सर्वात प्रथम गंगापूर शहरवासियांचे आभार मानतो की आमच्या सारख्या सर्व नवीन तरुणांना संधी दिल्याबद्दल त्यांचे मनापासून मी आभार मानतो। आणि माझी जी लढाई होती धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, आणि त्याच्यात माझा विजय झालेला आहे। जनशक्तीचा विजय झालेला आहे। लोकांनी धनशक्तीला आज हरवलेलं आहे। माझ्या वार्डामध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्ये सगळ्या तालुक्याने बघितलं, शहराने बघितलं, धनशक्तीचा जास्त वापर झाला, पण लोकांनी धनशक्तीला आज हरवलेलं आहे। जनशक्तीचा विजय झालेला आहे। आणि यानंतर आता प्रभागामधले कामं असतील, गावातले जेवढे काही कामं असतील, आता मी एका प्रभागाचा नगरसेवक नाही, पूर्ण आम्ही सगळे पूर्ण गावाचे नगरसेवक आहोत। आणि जे कोणाचे काही कामं असतील सगळ्यात पहिले आम्ही ते मार्गी लावण्याचा पहिली प्रयत्न करतो। आमच्या बरोबर आहे प्रभाग क्रमांक मधून 3च त्यांचे सहकारी आहे, विशाल गायकवाड यांचे घरचे मंडळी निवडून आलेले आहे। काय म्हणणं आहे तुमचं? आज जनतेने तुम्हाला निवडून जसं आता चामोलदारांनी सांगितलं की त्या प्रभागामध्ये सगळ्यांचं लक्ष होतं आणि धनशक्ती म्हणजे पैशाचा खूप मोठा रेटा होता, पण लोकांनी सगळे आमिष प्रलोभन सगळे काही त्यांना टाकलेले मोहमाया असं लाथाडून त्यांनी समाजामध्ये राहणाऱ्या लोकांची निवड केली आणि आम्हाला त्याची जाणीव आयुष्यभर राहील। त्यामुळे जाणीव ठेवून आम्ही काम करत राहू। आता याच्यामध्ये लोकशाहीचं ते सौंदर्याचे काही लोक आपल्या विरुद्ध काम करतात, काही सोबत असतात, पण त्या सगळ्यांना सोबत घेऊन आता पुढे काम करावं लागेल। आता डोक्यातून ते काढावं लागेल की हा आपल्या विरोध होता किंवा काय होता, कारण असा काय रस्ता बनत असताना उदाहरणार्थ या घराला सोडून रस्ता बनत नाही किंवा नाल्या बनत नसतात, सगळ्यांसाठी आम्हाला काम करण्याची इच्छा आहे। पण तरी सुद्धा समर्थन केलेल्या लोकांची आयुष्यभर जाणीव ठेवू। आणि एक उदाहरण या प्रभाग क्रमांक 3 तयार केल्यामुळे आता ग्रामीण भागात पण निवडणुका लागलेल्या आहेत, त्या ठिकाणी सुद्धा अशा नवतरुण सोशल काम करणाऱ्या लोकांना एक उभारी मिळणार आहे की असं होऊ शकतं। ते उदाहरण प्रभाग क्रमांक 3 तयार केलं आणि तालुक्यात जो काय पैशाचा रेटा चालू आहे त्याला खोडण्याचं काम त्या प्रभाग 3 केलेलं आहे। त्याचा मला मनस्वी अभिमान आहे। इथून पुढे वार्डच नाही, शहरामध्ये सुद्धा शिक्षणासंदर्भातली विशेषतः काही कामं असेल, मुलांच्या करिअर बद्दलची कामं असेल, रोजगार बद्दलची कामं असेल, या गटार, नाली, रस्ता, दिवे याच्या पलीकडे आम्हाला बरीचशी कामं करायची आहेत। त्याबद्दल आम्ही कटिबद्ध आहोत, एवढं बोलतो। धन्यवाद। नक्कीच हे होते गंगापूर नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक नगर अध्यक्ष संजय भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली आता येणाऱ्या 5 वर्षामध्ये विकास काम होणार आहे। पाणीचा प्रश्न सोडवण्यात येणार आहे। अनेक विकास कामाचे जे मुद्द्यावर जनतेने त्यांना बहुमताने निवडून दिलेले आहे। आता येणारा काळ काय कसं होणार आणि काय होणार याकडे नगरपालिकेची जनता, गंगापूरची जनता आणि नगरसेवक कसे काम करणार याकडे लक्ष लागलेलं आहे। अलीम चौस, महाफास्ट, छत्रपती संभाजीनगर।